तर शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिरसाटजी, आपलं स्वागत। संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांनी काल जो काही सत्कार केला, महाजी शिंदे यांच्या नावाने त्यांना सन्मानित केलं, त्याच पुरस्कार सोहळ्यावरून आता राऊतांनी शिंदे आणि पवारांवर जोरदार टीका केली आहे। सुसंस्कृत माणूस नाहीच आहे, त्याला खऱ्या अर्थानं शिवसेना कळालेली सुद्धा नाही। प्रतिभाताई पवारांना पाठिंबा देणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्याच्या आठवणीत सुद्धा नसतील। आणि मराठी माणसाचा जेव्हा सन्मान होतो त्या टायमाला कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही ह्याचा असो, त्याला त्या सन्मानामध्ये जाणं हे चांगलं असतं, ते संस्कृती धरून असतं, याची जाणीव त्या संजय राऊत सारख्या माणसाला नाही। म्हणून आता शरद पवार सुद्धा शिंदे साहेबांचा सत्कार करतायत, हे त्याला कुठेतरी दुखतंय। म्हणून अशा या लोकांच्या बद्दल कॉमेंट करणं चुकीचंच आहे आणि यांच्या भाष्य करणं म्हणजे चिखल आपल्या कानावरून घेण्यासारखं आहे। हे घाणीत आहेत आणि हे घाणीतच राहणार आहे। बर, मात्र शिरसाटजी, राऊत असं म्हणलेत की ठाण्याचा विकास शिवसेनेनं केला, एकनाथ शिंदे हे फार उशिरा राजकारणात आले, ठाण्याचा विकास शिंदेनी नाही तर मूळ शिवसेनेनं अर्थात ठाकरे यांनी केला, असं संजय राऊत यांनी म्हटलंय। मान्य आम्हाला, आम्ही फक्त त्यांच्या पाट्या घेऊन चाललोय, फिरायला लागलोय। विकास तुम्ही केला, काय केला हे सगळं ठाणेकर जाणताय। तुमच्या सांगण्याने काय होतंय? आणि शिवसेनेनेच विकास केलेला आहे, शिवसेनेचेच नेते होते तिथे, आनंद दिघे असतील, एकनाथ शिंदे असतील, हे बाकी सर्वजण हे शिवसेनेचेच होते। आणि त्या टायमाला विकास झाला तर नाकारता थोडी येते, त्याच्यावर आता करायची गरज काय? पण शिवसेना प्रमुखांनी विकास केला, आमचा कोण आक्षेप आहे का? आमचा नाही, परंतु कोणतं वातावरण कुठं बदलावायचं किंवा काहीतरी पेटवायचं काम